IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये खाजगी मालकीची कंपनी पहिल्यांदा लोकांना आपले शेअर्स ऑफर करून सार्वजनिक व्यापारी कंपनी बनते। यासाठी आपल्या शेअर बाजारामध्ये स्वतःला लिस्टेड करून शेअरमध्ये गुंतवणूकदारांना विकण्यासाठी प्रस्ताव आणतात। शेअर बाजारात लिस्टेड झाल्यामुळे कंपनीच्या बाबतीत विस्तृत माहिती सार्वजनिक होते। तर IPO म्हणजे नेमकं काय, त्याच्यामध्ये गुंतवणूक कशी करावी याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। ज्यावेळेस एखाद्या कंपनीला एक्सपान्शनची गरज असते, कंपनीचा विस्तार करायचा असतो किंवा कंपनीला मार्केटमध्ये नव्याने यायचं असतो, नवीन फंड रेज करायचा असतो, त्यावेळेस कंपनीचे डायरेक्टर हे IPO लॉन्च करतात किंवा कंपनीचे प्रमोटर हे IPO लॉन्च करतात। आता तुम्ही बघितलं असाल की IPO जो आहे तो मार्केटमध्ये येतो, तो एक्झॅक्टली काम कसं करतो, असं कोणीही उठून IPO लॉन्च करेल का? तर असं कधीच होत नाही। सर्वात महत्त्वाचं, ज्यावेळेस एखाद्या कंपनीचा IPO बाजारामध्ये आणायचा असतो त्यावेळेस सर्वप्रथम त्याला सेबीची मान्यता लागते। मग ती कंपनी सर्व रीतसर बाबी सेबीकडे सुपूर्द करते। सेबी त्याच्यावरती प्रॉपर स्टडी करणार, त्याच्यावरती रिसर्च करणार की ही कंपनी योग्य आहे की काही कंपनी फ्रॉड आहे, याचा पूर्ण लेखाजोखा करून कंपनी IPO लॉन्च करण्यासाठी सेबी त्या कंपनीला मान्यता देते। मग ते शेअर्स जे आहेत ते IPOसाठी खुले केले जातात मार्केटमध्ये। मग आता कंपनी जी असते त्याच्यासाठी काय करावं लागतं की एक बुक बिल्डिंग प्रोसेस असते। बुक बिल्डिंग प्रोसेस म्हणजे काय की एखाद्या कंपनीचं जे काय प्रोसेस असते किंवा ज्याला आपण प्राईस बँड म्हणू शकतो किंवा बुक बिल्डिंग प्रोसेस म्हणतो की बरेचसे मोठमोठे इन्व्हेस्टर जे असतात त्यांच्याकडून कंपनी काय करते, एक रीतसर एक निवेदिका मागवते किंवा आपण ज्याला निविदा मागवते, ज्याच्यामधून कळतं की ह्या शेअर्सला एवढी आपण मान्यता देऊ शकतो किंवा एवढं प्राईस बँड ठरवू शकतो, ही कंपनी त्यानुसार करते। आता त्याच्यानंतर ज्यावेळेस IPO मार्केटमध्ये आल्यानंतर त्यावेळेस तो लोकांना अलॉट केला जातो। आता तिसरा महत्त्वाचा पॉईंट आहे की IPOचे फायदे आणि तोटे। IPOचे फायदे असे आहेत दोस्त मित्रांनो की तुम्हाला कंपनीचा लिस्टिंग गेन मिळू शकतो। लिस्टिंग गेन म्हणजे काय, असं समजून चला की एखाद्या कंपनीचा IPO आला 100 रुपयाला किंवा 500 रुपयाला किंवा 1000 रुपयाला। 500 रुपयाला तुम्ही तो IPO घेतला, त्याच्यामध्ये 14 शेअर्स असतात। 500 रुपयाला असं समजलं की तुम्ही 14 शेअर्स 500 रुपयांनी घेतले, कंपनीचा IPO तुम्हाला मिळाला, लकीली तुम्हाला मिळाला, मी हा शब्द वापरतो। आणि तो जर तुम्हाला मिळाला आणि तो ज्यावेळेस लॉन्चिंगच्या दिवशी तो 500चा जर 600ला किंवा 700ला जर ओपन झाला तर या गोष्टीला म्हणतात की लिस्टिंग गेन। लिस्ट झाल्या जो तुम्हाला फायदा मिळतो त्याला म्हणायचं लिस्टिंग गेन। तर हा सगळ्यात मोठा IPOचा फायदा असतो। सर्वात महत्त्वाचं, कंपनीमध्ये तुम्हाला सुरुवातीपासून भागीदारीमध्ये राहता येतं, हा एक त्याचा दुसरा फायदा। तिसरा फायदा हा असतो की लाँग टर्मच्या इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्हाला IPOचा खूप फायदा होतो। जर एखाद्या कंपनीचा IPO तुम्हाला मिळाला तर त्या कंपनीच्या IPOमुळे तुम्हाला त्याला लाँग टर्मसाठी ते तुम्हाला ठेवता येतात आणि त्याचे प्रचंड फायदे तुम्हाला मिळू शकतात। जसे फायदे आहेत मित्रांनो तसे तोटेही असतात। तोटा बघायला गेलात तर सर्वात महत्त्वाचा तोटा म्हणजे ज्यावेळेस मार्केट ओलॅटाईल असतं, मार्केट अस्थिर असतं, त्यावेळेस काय होतं, कधीकधी मार्केटची जी अलॉटमेंट असते, प्राईस जे ठरलेली असते IPOचे, लेट्स से की तुम्ही 500च्या प्राईस बँडने तो IPO खरेदी केला आणि मार्केट ओलॅटाईल असल्यामुळे तो जर 350लाच जर ओपन झाला तर इथे तुमचा पहिल्याच दिवशी 150 रुपये लॉस होतो। तर मार्केटच्या ओलॅटिलिटीमुळे तोटाही IPOला सहन करावा लागतो काही कंपन्यांना, तर ते ओलॅटिलिटी त्याच्यामध्ये हे राहतंच। आता तिसरा किंवा चौथा आपण ज्याला म्हणू की महत्त्वाचा पॉईंट आहे की IPOमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची। तर मित्रांनो, IPOमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला लागेल ते म्हणजे डीमॅट अकाउंट। सर्वप्रथम तुम्ही कुठल्याही ब्रोकरकडे जाऊन एक डीमॅट अकाउंट ओपन करू शकता। डीमॅट अकाउंट असल्याशिवाय तुम्हाला IPO खरेदी करता येत नाही, किंवा जर तुमच्याकडे डीमॅट अकाउंट असेल आणि जो तुमचा ट्रेडिंग प्लॅटफॉर्म असेल त्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मनुसार तुम्ही एक अर्ज करू शकता किंवा तिथे तुम्हाला डॅशबोर्डलाच दिसेल की हे नवीन IPO आलेले आहेत, याच्यामध्ये तुम्ही रजिस्टर करू शकता। IPO रजिस्टर केल्यानंतर तुमची जी XYZ अमाऊंट असते, मॅक्झिमम अमाऊंट ही 14,000 असते, ती अमाऊंट तुमच्या बँक खात्यातून रिझर्व्ह केली जाते, काही दिवसांसाठी ती फ्रीज केली जाते। आणि जर त्या कंपनीच्या लकीली जर तो ओव्हर सबस्क्राईब असेल, एखादा कंपनीचा IPO जर ओव्हर सबस्क्राईब असेल तर त्याच्यामध्ये लॉटरी पद्धतीने तो IPO काढला जातो आणि अंडर सबस्क्राईब असेल तर तो खात्रीशीर तुम्हाला मिळूनच जातो। तर हे सर्व आपण जर बघितलं तर ज्यावेळेस एखाद्या कंपनीला एक्सपान्शनची गरज असते, तिचा विस्तार करायचा असतो, तर त्यासाठी कंपनी नव्याने बाजारात येते, तेव्हा कंपनीचे डायरेक्टर हे IPO लॉन्च करतात। त्याच पद्धतीने IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वप्रथम डीमॅट अकाउंट असणं अत्यंत गरजेचं आहे। प्राची केदारी, लोकल 18, पुणे।